घरात घुसून पतीच्या डोळ्यात चटणी टाकून चाकूचा धाक दाखवत लूट करणाऱ्या तिघांना पोलिसांनी बुधवारी अटक केली। त्यांच्याकडून लुटीतील 90,000चे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले। संजय नगर येथील दत्त कॉलनीमधील एका घरात 3 अज्ञातांनी दिनांक 5 जुलै रोजी रात्री 11:30 वाजता लूट केली होती। एकाने घरात घुसून पुरुषाच्या डोळ्यात चटणी टाकून पोटात चाकू लावला, तर एकाने महिलेच्या गळ्यास विळा लावून कर्णफुले, जुभे, गळ्यातील बोरमाळ असा 2 तोळे वजनाचा ऐवज लंपास केला। या प्रकरणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष नीता केळकर यांनीही संजय नगर पोलीस ठाण्यात जाऊन या जबरी चोरीचा तपास गतीने करा, अन्यथा मला आंदोलन करावं लागेल असा इशारा दिला होता। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी वाहिद मुसा पखाली वय वर्ष 49 राहणार शिंदेमळा, सलीम महबूब शेख वय वर्ष 35 राहणार संजय गांधी झोपडपट्टी आणि तातोबा लक्ष्मण कांबळे वय वर्ष 50 राहणार उत्तर शिवाजीनगर या तिघांना अटक करून लुटीतील ऐवज हस्तगत केला। सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांच्या डोळ्यात चटणी टाकून लूट करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला। या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली। आरोपी हे नागरिकांच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांची दृष्टी क्षणभर अंधुक करून त्यांच्याकडून पैसे आणि मौल्यवान वस्तू लुटत असत। या टोळीने अशा प्रकारे अनेक नागरिकांना लक्ष्य केलं होतं।